नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बेरीज या टॉपिक मधला भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत। भिन्न छेद म्हणजे काय? छेद वेगवेगळ्या असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत। तर बघूया। बघा, आता मी काही बोर्डवरती 5 एक्झाम्पल्स दिले आहेत, तर त्या 5 एक्झाम्पल मधली 1 बाय 1 आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, आता भिन्न छेद म्हणजे काय? छेदामध्ये वेगवेगळी संख्या। भिन्न छेद म्हणजे काय? छेदामध्ये वेगवेगळी संख्या। जसं इथं 8 आहे आणि इथं 5 आहे। जेव्हा भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज असेल त्यावेळेस काय करायचं माहिती का? हा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजेच 4 पंचे 20 हा अधिकला अधिक 8 त्रिक 24। पुन्हा काय करायचा? छेदाचा गुणाकार करायचा। छेदस्थानी लिहा 8 पंचे 40। हा, मग आता अंशामध्ये प्लस चिन्ह दिसतंय, मग त्याची काय होणार? बेरीज होणार। 20 आणि 24 किती? 44। छेद जशास तसा। आता भाग जातो। यासाठी कसोट्या सुद्धा टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी माहिती असणं गरजेचं आहे। 4 न भाग द्या। 4 1 4, 4 1 4, 4 1 4, 4 0 0, 11/10 तुमचं फायनल आन्सर। बघा, पहिला रूल जसा फर्स्ट प्रॉब्लेमला आपण यूज केलाय तोच रूल सेकंडला करा। तिरकस गुणाकार करा। 5 दोन्ही 10, प्लसला प्लस 3 7 21। हा, छेदाचा गुणाकार करा। 3 दोन्ही 6। दोघांमध्ये प्लसचं चिन्ह आहे म्हणून बेरीज करा। हा, 10 आणि 21 किती झाले? 31। छेदस्थानी 6। आता 31 छेदस्थानी 6 ला भाग जात नाही, कारण 31 ही प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, म्हणजे दोन्ही संख्याला कोणत्याही संख्येनं भाग जात, जे फायनल आन्सर तेच। पुढचा प्रश्न बघूया काय म्हणताय। हा, क्रॉस मल्टिप्लाय 7 8 56, प्लसला प्लस 3 दोन्ही 6, छेदाचा गुणाकार 8 दोन्ही 16। हा, 56 आणि 16 किती झाले? 62। छेद 16 बरोबर भाग द्या। 2 न भाग जाईल। हा, 82 16, 2 6, 2 1 2। आता भाग जात नाही, तुमचं फायनल आन्सर हेच। ओके। हा, पुढचा प्रश्न बघूया। परत तिरकस गुणाकार। हा, 5 7 35, 5 7 35, 8 दोन्ही 16, छेदाचा गुणाकार 8 7 56। आता अंशामध्ये प्लस चिन्ह आहे म्हणून त्याची ऍडिशन होणार। 5 आणि 6 11। हा, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, म्हणजे हे 56। आता भाग जातो का? 51 छेदस्थानी 56 आन्सर आलेलं आहे। आता भाग जात नाही, म्हणजे तुमचं फायनल आन्सर हेच। हा, तर आता हा राहिलेला प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि आलेलं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये फेकून द्यायचंय। आशा आहे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ समजला असेल। जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा।